शेतीचं भांडवल भागवण्यासाठी उचललेलं शेतकऱ्यांचं कर्ज शेतकऱ्यांनी नियमितपणाने परत करावं आणि त्यातून शेती कर्ज वितरणामध्ये वित्तीय शिस्त ही मजबूत व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बाळगून आहेत। ही त्यांची आशा पूर्ण व्हावी यासाठी या कर्जमाफीच्या अगोदर त्यांनी फार गाजावाजा करून आणि पैसे खर्च करून परदेशी समिती स्थापन केली। परदेशी साहेबांनी खूप अभ्यास केला आणि त्यांनी एक अहवाल त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला सबमिट केला। या अहवालात सुद्धा मोठा भर त्यांनी याच बाबीवर दिला की वारंवार कर्जमाफीची सवय लागल्यामुळे वित्तीय शिस्त बिघडते, ती बिघडू नये यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले। पण सर्वात प्रभावी आणि चांगला उपाय सुचवायचं कदाचित ते विसरलेले आहेत। सगळ्यात चांगला उपाय काय आहे? जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्या पाठीवर थाप टाकणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, जेणेकरून अशा नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल। हाच वित्तीय शिस्त मजबूत करण्याचा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे। आपण काय करता? अशा प्रकारे नियमित कर्जदारांच्या पाठीवर थाप टाकता की त्यांना पनिशमेंट देता, याचा विचार सरकारने करण्याची आवश्यकता आहे। पहिल्या कर्जमाफीमध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी सर्वांची केली, मात्र नियमित कर्जदारांना केवळ 25,000 रुपये दिले। दुसऱ्या वेळी तुम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ 50,000 रुपये दिले। यावेळी पुन्हा 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही केली आणि यावेळी सुद्धा केवळ 50,000 रुपये तुम्ही देऊ केले। यावेळी तर 50,000 रुपये देताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अटी शर्ती टाकल्या। बरं, हे 50,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले का? तर अनेक याद्या बनल्या, मात्र पहिल्या 1-2 याद्यांमधले पैसे शेतकऱ्यांना मिळाले। नंतरच्या याद्यांमध्ये मागच्या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। आपण शेतकरी जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यामुळे वित्तीय शिस्त वृद्धिंगत होते, त्यांना तुम्ही प्रोत्साहन देण्याऐवजी अशा प्रकारे शिक्षा केलेली आहे। आज 23,63,000 शेतकरी या कर्जमाफीमध्ये असे आहेत की त्यांना आपल्याला शिक्षा होते आहे, आपण पाप केलं का कर्ज भरलं, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे। आपल्याला मला विनंती करायची मुख्यमंत्री साहेब की ही भावना नीट समजून घ्या। वित्तीय शिस्त खरोखर दृढ करायची असेल आणि शेतकऱ्यांनी पुढे नियमितपणाने कर्ज भरावं अशा प्रकारची भावना आपली असेल तर ह्या नियमित कर्जदारांवर अन्याय करू नका, त्यांना शिक्षा करू नका, त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत दिलासा द्या, प्रोत्साहन द्या, जेणेकरून भावी काळात अशा प्रकारे कर्ज परतफेड करण्याची जी प्रवृत्ती आहे ती अधिक वाढेल आणि त्यातून वित्तीय शिस्त मजबूत होईल। आपण हे केलं नाही आणि नियमित कर्जदारांना अशा प्रकारे शिक्षा केली तर यापुढे कर्ज परत भरायचं की नाही भरायचं अशा प्रकारचा विचार शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही। वित्तीय शिस्त आहे त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बिघडल्याशिवाय राहणार नाही। शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे, कारण हे शेतकरी फार जागरूकपणाने आपल्या निर्णयाकडे पाहतायत। 2 लाखापर्यंत दिलासा द्या आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या, अशा प्रकारचा आवाज महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणामध्ये उमटतो आहे। तो तुमच्या कानावर नक्की येईल आणि तुम्ही सकारात्मक निर्णय घ्याल, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही बाळगून आहोत। अजित नवले यांच्या विचाराशी आपण सहमत आहात का? जर सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।